नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की राज्याचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात आज मोठे महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत। तर मित्रांनो, सर्व शेतकरी बांधवांच्या म्हणजेच राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कोणत्या दिवशी येणार, ते हप्ता येण्यासाठी शेतकऱ्यांना कोणते कामं करायचे आहेत, याच्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांना, सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, साईडला दिसत असलेल्या लाल किंवा बटनावर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही सबस्क्राईब करायला आम्हाला, आणि सबस्क्राईब जर केलं तर लवकरात लवकर आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता व पाचवा हप्ता एकाच दिवशी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। याचं कारणही मी तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि हे शेवटचं पावसाळी अधिवेशन या सरकारचं असणार आहे। कारण की याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि अवघ्या 1.5 महिन्यावरती विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे। त्यामुळे आचारसंहिता जर लागली तर पाचवा हप्ता थांबेल आणि निवडणुका व्हायला सुद्धा भरपूर वेळ लागेल। त्यामुळे मित्रांनो, शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, शेतकऱ्यांना अगोदर पैसे भेटावे, शेतकऱ्यांची कामे व्हावे, यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता, तर त्याची तारीख तर आलेलीच आहे जवळ, परंतु पाचवा हप्ता सुद्धा चौथ्या हप्त्याबरोबर दिला जाणार आहे मंजुरी। म्हणून एकूण नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता व पाचवा हप्ता असे 2 हप्ते म्हणजे एकूण 4,000 रुपये प्रत्येकी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत। तर मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी चौथ्या हप्त्याची व पाचव्या हप्त्याची तारीख सांगणार आहे, परंतु हे दोन्ही हप्ते एकत्र येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणते 3 महत्त्वाची कामं करायचे आहेत ते मी तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जवळपास सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या महत्त्वाच्या 3 कामं तुम्हाला करायचे। ते 3 कामे म्हणजे लवकरात लवकर पीएम किसान योजनेचा तुम्हाला 17वा जर हप्ता भेटलेला असेल तर तुम्हाला हे चौथा व पाचवा सुद्धा हप्ता भेटणार आहे। परंतु तरी पण एकदा नमो शेतकरी योजनेचा चौथा व पाचवा हप्ता येईल का हे चेक करून घेणे तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं आहे। चेक करून घ्यायला काय जास्त वेळ लागणार नाही, फक्त 2 मिनिटे लागतील। त्यासाठी मित्रांनो, पीएम किसानच्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे। तिथे क्लिक केल्याच्या नंतर पहिली साईट येईल pmkisan.government.in आणि त्या साईटवर क्लिक करायचं आहे। त्या ठिकाणी तुमचं भरपूर असे कॉलम येतील। त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला बेनिफिशियरी लिस्ट पाहायचं आहे। बेनिफिशियरी लिस्टवर क्लिक करायचं आहे। त्या ठिकाणी सर्वात प्रथम आपलं राज्य निवडायला सांगेल, त्या ठिकाणी मग आपलं राज्य महाराष्ट्र निवडायचं आहे। त्यानंतर तुमचा जिल्हा म्हणजे तुमचा जो काही जिल्हा असेल, आपल्या महाराष्ट्रातला जे काही जिल्हा आहे ते तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। तो जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमचा तालुका क्लिक करायचा आहे आणि तालुक्यावर क्लिक केल्यानंतर तुमचं गाव क्लिक करायचं आहे। गावाच्या खाली जी संपूर्ण जी काही यादी येईल ती पात्र लाभार्थ्यांची यादी आहे। ती नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या व पाचव्या हप्त्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आहे। मग त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला तो हप्ता येईल, अन्यथा येणार नाही। परंतु आता त्यासाठी ती 3 कामे तुम्हाला कोणती बघायची तेही मी तुम्हाला सांगणार आहे। तिथून परत तुम्ही ते जे काही नाव आहे शेतकऱ्यांची बॅक यायचं आहे। त्यानंतर बेनिफिशियरी स्टेटसवरती क्लिक करायचं आहे। बेनिफिशियरी स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला संपूर्ण तुमचा आधार नंबर, तुमचा मोबाईलचा OTP टाकून व्हेरीफाय करायचा आहे। व्हेरीफाय केल्याच्या नंतर तुम्हाला लँड रेकॉर्डचा पहिला प्रॉब्लेम तिथं स्टेटस दिसेल, बेनिफिशियरी इलिजिबिलिटी स्टेटस दिसेल। त्या ठिकाणी लँड सीडिंग, आधार सीडिंग आणि E-KYC हे 3 महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला दाखवण्यात येतील। आणि लँड सीडिंग, आधार सीडिंग, E-KYC हे 3 जर येस असतील तर ते तुम्हाला हप्ते चौथा व पाचवा हप्ता येईल, अन्यथा कोणताही हप्ता येणार नाही। हे तिन्हीपैकी एक जरी नो असेल तर ते तुम्हाला हप्ता येणार। त्यामुळे येणारे दोन्ही हप्ते येण्यापूर्वी शेतकऱ्यांना हे कामं करायची आहेत। तर मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता व पाचवा हप्ता कोणत्या तारखेला येणार हे तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, आजपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशनामध्ये चौथ्या व पाचव्या हप्त्यासाठीचा निधी मंजूर केला जाईल। येणाऱ्या निवडणुकीची आचारसंहिता पाहता नमो शेतकरी योजनेचा चौथा व पाचवा हप्ता सुद्धा वितरित केला जाऊ शकतो। आणि असं जर झालं तर चौथा व पाचवा हप्ता मिळून चौथ्या हप्त्याचे 2,000, पाचव्या हप्त्याचे 2,000 आणि असे एकूण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 4,000 रुपये येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे। तर मित्रांनो, आता राज्याचं आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि पावसाळी अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजनेसाठी निधीची तरतूद होईल आणि हे पावसाळी अधिवेशन संपल्याबरोबर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या हप्त्याचं वितरण होईल। शक्यता मित्रांनो, जवळपास
या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये चौथ्या व पाचव्या हप्त्याचं वितरण होईल. एकंदरीत संपूर्ण जर परिस्थिती जर बघितली तर जवळपास एक तारीख जर फिक्स जर सांगायचं झालं तर 5 जुलै 2024 रोजी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या व पाचव्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं. कन्फर्म सांगत नाही, परंतु 5 जुलै रोजी चौथा हप्ता तर येऊ शकतो, परंतु पाचवा हप्ता सुद्धा येण्याची शक्यता जास्त आहे. कारण की येणाऱ्या दिवसामध्ये निवडणुकाची आचारसंहिता लागणार आहे. की निवडणुकीची आचारसंहिता सरकारच्या ध्यानात जर धरून सरकारने जर दोन्ही हप्ते जर एकत्र दिले तर चौथा व पाचवा हप्ता 5 जुलै 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येतील आणि हा हप्ता मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.